नमस्कार मंडळी, प्रियांकाज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची, जे पण काही तुमच्या इथे म्हणतात त्यानुसार त्या भाजीला। त्यासाठी मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकली। ते फिरवून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला, हळद, धनिया पावडर आणि वरून थोडंसं मीठ ॲड केलं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपला घरातला काळा मसाला किंवा घरगुती मसाला जो पण तुम्ही काही यूज करता तो टाकला आणि नंतर ते सगळं काही फिरवून घेतलं। ही भाजी बनवत असताना ह्याच्यामध्ये वरून कोणतंही पाणी ॲड नाही करायचं। त्यानंतर मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला आणि हे सगळं झाकून ठेवलं। त्यानंतर एक 5-10 मिनिटांनी उघडून बघितलं झाकण, तर अजून थोडंसं पाणी आहे, मग नंतर झाकून त्यानंतर अजून एक वाफ काढून बघितलं, तर आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। ह्यामधील सगळं काही पाणी आटलेलं आहे। अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा, खरंच खूप छान होते। थँक्यू।